शिखर बँक घोटाळा प्रकरणी अण्णा हजारेंचं घुमजाव केल्याचं पाहायला मिळतंय। हस्तक्षेप याचिकेबाबत अण्णांचे आता कानावर हात असल्याचं समोर आलंय। हस्तक्षेप याचिका दाखल केल्याचा अण्णांनी मात्र इन्कार केलाय। अण्णांच्या घुमजावामुळे अजितदादांना दिलासा मिळालाय। शिखर बँक घोटाळ्याला 13-14 वर्ष झाले, त्यामुळे त्याचं काय झालं मला काहीही कल्पना नाही। काल माझं नाव समोर आलं ते बघितल्यानंतर म्हणालो माझं नाव कसं आलं, जे करायचं होतं मला विचारून करायला पाहिजे, मात्र जे माझं नाव आलं त्याबाबत मला कोणतीही कल्पना नाही, असं अण्णा हजारेंनी म्हटलं। गेली 13 ते 14 वर्ष झाली। हे शिखर बँक घोटाळ्याचं काय झालं, कुठं गेलं त्याचं मला कल्पना नाही। काल मी वर्तमानपत्रात वाचलं, माझं नाव आलं। मी म्हणलं हे कोणी अचानकपणे माझं नाव टाकलंय। कमीत कमी जे करायचं ते मला विचारायला पाहिजे, ते मला कल्पना नाही। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संतोष आवारे आपल्यासोबत जोडले आहेत। संतोष, काय ताजी अपडेट आहे? कारण अण्णा हजारेंनी थेट घुमजाव केलेला आहे। 13-14 वर्ष झाला, त्यामुळे त्याचं काय झालं मला काहीही कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी थेट दिली। काय सांगाल यावरती सविस्तर? निश्चितच करण आपण पाहायला गेलो की 2005 ते 2011 या साली साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, तर इतर कारखान्यांना 25,000 कोटीहून अधिक कर्ज शिखर बँकेच्या मार्फत देण्यात आलं होतं। मात्र हे कर्ज बुडीत निघालं। या संदर्भात मुंबई सत्र न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली। या संदर्भात 5 याचिकाकर्ते होते आणि या संदर्भात अण्णांनी देखील एक अर्ज दिला होता। या संदर्भात आता नुकतीच एक सुनावणी पार पडली आहे। या सुनावणीमध्ये अण्णा हजारे आणि माणिक जाधव यांनी आक्षेप घेतल्याचं पुढे आलं होतं आणि आज या संदर्भात आपण काल अण्णा हजारे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण अण्णांनी काल बोलण्यास नकार दिला। मात्र आज अण्णांनी या घटनेला 13 ते 14 वर्ष झाले आहेत। मात्र या घटनेसंदर्भात मला कोणतीही कल्पना नसल्याचे आज अण्णांनी सांगितलंय। करण, नक्कीच खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती। या संदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। शिखर बँक घोटाळा प्रकरणी खरं तर एक अपडेट समोर आली होती की हस्तक्षेप याचिका अण्णा हजारेंनी दाखल केली, मात्र अण्णा हजारे यांनी स्वतः हस्तक्षेप याचिका दाखल केल्याचा इन्कार केलेला आहे। आणि आताच अमोल मिटकरी यांनी चर्चा करत असताना देखील संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांना एक आसुरी आनंद घेण्याची संधी मिळाली, त्यावरती मात्र पाणी फेरलं असं वक्तव्य केलं। यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? मिटकरी सारखे चिल्लर लोक काय बोलतात यावर काही भाष्य करायची गरज नाहीये। मुद्दा हा आहे की अण्णा हजारेंचा स्क्रिप्ट रायटर कोण आहे, कारण स्क्रिप्ट रायटरवर तो संवाद पुढे बोलायचा की नाही बोलायचा, गॅप घ्यायचा का की अजून काही वेगळी भूमिका घ्यायची, हे ठरलेलं असतं। कारण आम्हाला सुद्धा काल एकदम आश्चर्य वाटलं होतं की अण्णा हजारे अचानक चालते बोलते कसे काय झाले, ते जागे कसे काय झाले। पण लगेचच कदाचित स्क्रिप्ट रायटरच्या लक्षात आलं असावं की चुकीचा कागद अण्णा हजारेंच्या हातात दिला गेलाय, त्यामुळे त्या पद्धतीने त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे। पण या सगळ्यातनं भूमिका किंवा आंदोलनं कशा पेड पद्धतीने केली जातात हे एक नव्याने चित्र समोर येत आहे। नक्कीच ताई, आपण जसं म्हणताय की स्क्रिप्ट रायटर नेमकं कोण आहे या गोष्टीबद्दल माहिती घेतली पाहिजे। नेमका आपला रोग कोणाकडे आहे, आपली शंका नेमकी कोणावरती आहे? नाही, अण्णा हजारेंच्या आतापर्यंत ते कुणासाठी जागे होतात आणि कुणासाठी मौन बाळगतात हे वेगळं सांगायची गरज नाही। त्यामुळे त्यांच्या ज्या भूमिका असतात त्या कायम प्रो एस्टॅब्लिशमेंट भूमिका त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या आहेत। त्यामुळे त्याच्यात काही फार हातचं राखून ठेवायची गरज नाही। अण्णांच्या भूमिका या वेळोवेळी प्रो एस्टॅब्लिशमेंट आहेत हे लक्षात आलेलं आहे सगळ्यांच्या। अगदी नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठीशी आपण संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।